लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी 10 तास वेळ राखून ठेवण्यात आला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी रुग्णांचे 28,000 कोटी रुपयांपर्यंतचे दावे निकाली काढण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारनं राज्यसभेत आज दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही एका लिखित उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत या योजनेअंतर्गत 42 कोटी 31 लाख आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आयुष्यमान वयोवंदना योजनेअंतर्गत 89 लाख कार्ड्स वितरित केल्याचं जाधव यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते दिले असून त्यातून 4 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. 2027मध्ये होणारी जनगणना डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत दिली. त्यासाठीची माहिती आणि आकडेवारी मोबाईल ॲपवर संकलित केली जाईल. लोक स्वतः वेब पोर्टलवरही ही माहिती अपडेट करू शकतील, असं राय यांनी सांगितलं.